खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय, वसंतदादा घराणे फोडल्याचा आरोप चुकीचा आहे. दादांच्या नातसून आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भविष्याचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचा प्रवेश जबरदस्तीने करायला त्या काही लहान मूल नाही, तसं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले. खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक वाढत असली तरी सध्या ते भाजपला हवी तशी स्थिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. श्रीमती पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर खासदार विशाल पाटील यांनी दादा घराणे फोडल्याचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देत पालकमंत्री पाटील यांनी म्हटलंय की जयश्री पाटील या लहान मूल नाहीत, त्यांना भाजपमध्ये जबरदस्तीने आणलेलं नाही. भवितव्याचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. ही प्रक्रिया अनेक दिवस सुरू होती असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. खासदार विशाल पाटील यांची भाजपशी सलगी वाढल्याबद्दल विचारता पालकमंत्री पाटील यांनी म्हटलंय की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आहे, त्यामुळे ते आता भाजपाचे सहयोगी सदस्य होतील. अशी कोणतीही गोष्ट भविष्यात नाही. भाजपला हे खासदार हवेतच असा प्रसंग देखील भविष्यात येणार नाही. महापालिकेच्या कारभाराबाबत ते म्हणाले की आयुक्तांचे चांगले काम आहे. काहींना विस्कळीत काम करण्याची सवय लागली होती, त्यांनी आयुक्तांच्या कामाचा त्रास होऊ लागला, पण नागरिकांना शहराच्या विकासाची शिस्त आवडते. नाही, खासदारांनी जवळीक काय वाढवली नाही. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप एकमेकांशी चांगले संबंध असण्याची परंपरा आहे. कार्यक्रमाला जाणं, हास्यविनोद करणं, एकमेकांकडे जेवायला जाणं, यात काही चुकीचं नाही. त्याच्यामुळे लगेच ते भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य होतील असा काही विषय नाही. आता लगेच काही कारण पण नाही. एक कारण होतं, उपराष्ट्रपतीची निवडणूक ते झालं आणि खूप हेवी मार्जिनने NDAचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार विजयी झाले. आता नजीकच्या काळामध्ये कुठेतरी एक खासदार हवा आहे असं काही प्रसंग दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.